हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महाबीएड आणि बीपीएड ऍडमिशन 2025 यासाठी कॅप रजिस्ट्रेशनची जे डेट आहे ते वाढवण्यात आलेली आहे, एक्सटेंड झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे पार्शली व्हेरीफाईड फॉर्म होते तर त्यांना आता एडिट करता येणार आहे. ते पूर्ण एडिट करू शकतात, कारण की बरेचसे विद्यार्थी जे पार्शली व्हेरीफाईड असं मार्क आलेला आहे, त्यांनी पब्लिश पण केलेलं आहे आणि तुम्हाला ईमेल वगैरे पण आलेला असेल. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, डेट कधीपर्यंत तुम्ही एडिट करू शकतात किंवा डेट कधीपर्यंत आहे कॅप रजिस्ट्रेशन साठी, जे न्यू विद्यार्थी आहे, नवीन विद्यार्थी आहे, ते पण रजिस्ट्रेशन करू शकतात ज्यांनी अजून केलेलं नसेल. ओके, चला पण वळूया ऑफिशियल वेबसाईट वरती. ते तुम्ही कधीपर्यंत करू शकतात. ओके, तर बघा, हे बीएडचं आहे. आधी आपण बीएडचा बघून घेऊया. तर पहिले त्याची तारीख होती 25 ते 10 जुलै पर्यंत तुम्ही करू शकत होता. तर आता डेट वाढलेली आहे बघा. आता 18 तारखेपर्यंत तुम्ही करू शकतात. ओके, 18 तारखेपर्यंत तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर तुमचे व्हेरीफाईड डॉक्युमेंट होतील 25 ते 23. 25 23 जुलैपर्यंत तुमचे जे ऍप्लिकेशन आहे ते व्हेरीफाईड होतील. बट तुम्हाला 18 तारखेपर्यंतच मुदत आहे, ते पर्यंत तुम्ही जे आहे ऍप्लिकेशन एडिट किंवा रजिस्ट्रेशन करू शकतात. ओके, त्याच्यानंतर बीपीएडचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी पण जे आहे डेट वाढलेली आहे, बघू शकता तुम्ही. ते पण 18 तारखेपर्यंत तुम्ही करू शकतात. आजच एडिटिंग चालू झालेली आहे बघा, 14 जुलै ते 18 जुलै. तर अशा प्रकारे त्यांचे पण एक्सटेंट वाढलेले आहे. बीपीएड आणि एमपीएड हे दोन्ही जे कोर्सेस आहेत तर त्याचे रजिस्ट्रेशन डेट 18 तारखेपर्यंत आहे. जे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन नाही केलेलं असेल किंवा पार्शियल व्हेरीफाईड वगैरे असं काही मार्क आलेला असेल, काही डॉक्युमेंट तुम्ही नाही भरले असेल तिथे, तर तुम्ही भरू शकतात 18 तारखेपर्यंत. आणि तुम्हाला काही हेल्प वगैरे पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. मला गाईड केलं जाईल आणि तुम्हाला काही समजलं वगैरे नसेल तर तुम्ही कमेंट पण करू शकतात, मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तिथे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण की असेच तुम्हाला अपडेट यावरती भेटतील. ओके, थँक्यू, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट अपडेट.